श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1976व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025। आजचा दिनविशेष म्हणजे आज घटस्थापना, नवरात्री शुभारंभ। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1995, बैठक क्रमांक 191, परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 42। आजच्या या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना म्हणतात, सर्वसाधारण माणसे कर्तव्य आणि तपश्चर्या या दोन्हीमध्ये गफलत करतात। खरे पाहता या दोन्ही गोष्टी पार निरनिराळ्या आहेत। आपल्या व्यवसायात मग्न राहणे याला कर्तव्य म्हणतात। या कर्तव्याला शुचिरभूतपणाची आवश्यकता नसते। तपश्चर्येचे तसे नसते। तपश्चर्येला नियम लागू असतात। कोणीही मनुष्य त्याचे कर्तव्य अमर्याद करू शकणार नाही, कारण कर्तव्य करण्यामागे कसलीही ओढ नसते। केवळ कार्यपूर्ती करणे हेच ध्येय असते। तपश्चर्येच्या बाबतीत मन एकाग्र करून एखादी गोष्ट स्वतःच्या प्रगतीसाठी आत्मसात करायची असते। मनुष्य ती गोष्ट आत्मसात करण्यासाठी अतिशय तळमळीने मन लावून स्वतः प्रयत्न करीत असतो। एखाद्या मनुष्याला तुम्ही निवांत बसायला सांगितले तर तो तिथे कर्तव्य भावनेने बसेल, परंतु त्याला काही वेळाने जांभया येऊ लागतील। याच्याच उलट त्याच मनुष्यास स्वतःला ध्यानधारणा करायची इच्छा निर्माण झाली तर तोच मनुष्य 12 वर्षे अखंड मन एकाग्र करून प्रयत्न करेल व त्याची प्रगती ध्यानधारणेकडे होऊ शकेल। काही माणसांना निरनिराळे छंद असल्याचे दिसून येते। अशा छंदाच्या आहारी गेल्याने मनुष्याचा केवळ खूप वेळ खर्ची जातो, परंतु अखेरीस त्याला त्यातून काहीच निष्पन्न होत नाही। छंदाच्या आहारी गेल्याने मन मात्र अधिक थकत जाते। हे सर्व टाळण्यासाठी ईश्वराच्या नावाचा छंद लावून घ्या, त्यामुळे तुमची निश्चितच प्रगती होईल। ईश्वर नामाच्या व्यतिरिक्त जे छंद असतात ते करमणुकीचे छंद असतात। त्यांच्यामुळे मनाला थकवा येत असतो। सुपारी खाणारी खूप माणसे असतात। लोकमान्य टिळक हे नित्य सुपारी खात असत, परंतु लोकमान्य टिळक अजून दुसरे कोणीही होऊ शकले नाहीत। तसेच स्वामी विवेकानंदांना सिगारेट चिरूट ओढण्याची सवय होती, परंतु आजपर्यंत सिगारेट चिरूट ओढणाऱ्यांमधून कोणीही दुसरे विवेकानंद अजून बनू शकलेले नाहीत। दुसऱ्यांच्या अनुकरणाने जीवनात काहीही साध्य होत नसते, हे लक्षात ठेवा। काही गोष्टी जन्मानेच याव्या लागतात। मध्यंतरीच्या काळात आपल्याकडील धर्मशास्त्रातील काही अधिकारी व्यक्ती आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी परदेशी गेल्या होत्या, तर काही व्यक्ती अजूनही त्या कार्यासाठी परदेशी जाताना दिसतात। धर्मप्रचाराचा तसा विचार केला तर ते कार्य सगळ्यांना जमते असे नाही। केवळ धर्मप्रचाराचे कार्य करणाऱ्या व्यक्ती या भूमीवर साधारणपणे 100 वर्षांनी येत असतात। पूर्वीच्या काळी श्री विवेकानंद अमेरिकेत जे गेले होते ते जगदोद्धारासाठी गेले होते। इतरांना आपल्या धर्माचा प्रचार येथेच करता आला तरी ते खूप आहे। स्थानिक लोकांच्या धार्मिक भावना आपल्याला सांभाळता आल्या तरी खूप आहेत। तसेच आपले वेदमंत्र परदेशात म्हणण्यास परवानगी नाही, त्यांची शक्ती कमी होते। म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात समुद्राच्या सीमा ओलांडून परदेशी जाण्यास मुळातच परवानगी दिलेली नाही। श्री विवेकानंद हे क्षत्रिय होते व श्री रामकृष्ण परमहंसांच्या आशीर्वादानेच अमेरिकेत गेले होते। श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांची शक्ती त्यांना त्यासाठी दिलेली होती। त्यामुळेच श्री विवेकानंद हे अनेक अडचणीतून यशस्वीरित्या बाहेर पडून परत भारतात आले।
तसेच आपल्याकडे जे वेदकार्य चालू आहे त्यासाठी परदेशातून आलेला पैसा कामाला येत नसतो. त्यामुळेच परदेशी जाऊन आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करण्याची कोणालाही गरज नाही. आमच्यासारख्यांचे काही भक्त आजही तिकडे ज्ञान मिळवण्यासाठी गेले आहेत. या सर्वांच्यावर आम्ही येथे बसून लक्ष ठेवू शकतो व त्यांना संकटात आमची गरजच वाटली तर आम्ही वायुमार्गाने तिकडे जाऊन त्यांना सहाय्य तर करतोच, शिवाय स्वप्नात जाऊन मार्गदर्शनही करत असतो. तो आमचा अधिकारच आहे. वायुमार्गाने जाणाऱ्यांना प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही हे तुमच्या लक्षात येईल. असा वायुमार्गाने जाण्याचा अधिकार काही अधिकारी व्यक्तींनाच असतो. तो अधिकार व तशा अधिकारी व्यक्ती सामान्यांना ओळखता येत नसतात. तुम्ही त्यासाठी सदैव जागृत राहा. चांगले आचरण करा. स्वतःचा दर्जा व पावित्र्य वाढवण्याचा प्रयत्न करीत राहा. गैर खाणे पिणे सोडून द्या. मांसाहार हा कदापिही वाईटच समजा. मासा हा आदिपुरुष आहे. माशाला मारणे कधीही कठीण नसते. विंचू मारल्यावर कधीही रक्त बाहेर आलेले दिसत नाही. शास्त्राप्रमाणे विचार केल्यास दुधालाही मांसाहारच समजले जाते. जो जीव मारल्यावर त्यातून रक्त निघत नाही त्याला शाकाहारी पदार्थ समजावे. तसेच जो जीव खाताना तोंडाला त्यातून रक्त लागते त्याला मांसाहारी पदार्थ समजावा. अंड्यामध्ये द्रव पदार्थ असतो म्हणून ते शाकाहारी समजले जाते, परंतु त्यात जीव हा असतोच म्हणूनच ते खाण्यास निषिद्ध मानले जाते. मनुष्याच्या खाण्यापिण्याच्या वासना कमी झाल्या की पंचमहाभूते अशा देहाचा ताबा घेत असतात व त्याचा मेंदूही हळूहळू पवित्र होतो. पुढे कालांतराने केवळ श्वासोच्छवासाद्वारे त्या देहाचे पोषण होऊ लागते. अशा वेळी स्वतःची शारीरिक शक्ती सांभाळण्यासाठी त्या मनुष्याने कमी बोलावे, नाहीतर देहाला क्षीणता येत असते. मनुष्याला जो मुळात अहंकार असतो तोही फार त्रासदायकच असतो. अहंकार निघून गेल्यावरच मनुष्याला निवांतपणा येऊ लागतो. तसेच त्याची अन्नावरची वासनाही कमी होऊ लागते. अशा रीतीने अहंकार गेल्यावरच तो प्रगती पथावर येतो व त्यानंतरच पंचमहाभूते त्याच्या देहाचा ताबा घेण्यास सुरुवात करतात. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. श्रद्धा भाव ठेवून प्रयत्न केला तरच तुमची प्रगती लवकर होईल आणि तुम्ही जर या शक्तीविषयी संशय जर घेतला तर तुमचा पुण्यक्षय होईल. गुरूंचे मार्गदर्शनाने प्रगती करून घेण्याची संधी सोडू नका. गुरूंच्यावर संशय व्यक्त करून गुरुद्रोहास कारणीभूत ठरू नका. गुरुपदास योग्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला गुरु मानून त्यांचे मार्गदर्शन घेऊ नका. बांबूमध्ये केवळ अग्नी असतो तर उसामध्ये रस असतो हे लक्षात ठेवा. वाहते पाणी वरून सारखे वाटले तरी जिवंत झाल्याचे पाणी व नुसते वाहते पाणी यांच्यात फरक हा असतोच. पुस्तकी अभ्यास केलेल्या व्यक्तींना गुरु मानू नका. त्यांचे ज्ञान केवळ त्या विषयापुरतेच मर्यादित असते. हे तुम्हाला सावध करण्यासाठी नित्य सांगत आलो आहेच. तिकडे लक्ष द्या. तुम्ही सर्वसामान्य माणसे आहात. त्यामुळे समाजात जसे तुम्हाला गुरुपदास योग्य नसलेल्या व्यक्तीचे दर्शन होत असते तसेच काही वेळा मात्र सुदैवाने तुमच्या गुरूंच्या पेक्षाही श्रेष्ठ दर्जाच्या गुरूंच्या दर्शनाचा योग येत असेलच. तेव्हा अशा वेळी तुम्ही अधिक सावध राहून त्यांचे जरूर दर्शन घ्यावे. मनामध्ये कोणताही विकल्प येऊ देऊ नका व तुम्हाला त्यांचेकडून मार्गदर्शन मिळाले तर ते जरूर घ्याच. स्वतःच्या गुरूंच्या विषयी कधीही आदरभाव कमी होऊ देऊ नका. तुमचे भाव तेथेच स्थिर ठेवा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.